मुंबईसह राज्यभरात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांचा घामटा निघतोय. 9 ते 11 मार्चपर्यंत कोकण पट्ट्यासह मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. पारा 40 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मुंबईच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोच आहे. वाढलेलं तापमान आणि वाढत असलेली आर्द्रता त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील उन्हाचा असह्य त्रास मुंबईकरांना होतोय. दरम्यान रविवार, सोमवार आणि मंगळवार सलग 3 दिवस मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. पुणे आणि परिसरातील उष्णतेचा पारा चांगलाच वाढलाय. लोहगाव, कोरेगाव पार्क आणि चिंचवडमध्ये पारा 40 पार गेलाय. त्यामुळे पुणेकर गरमीनं चांगलेच हैराण झाले. उन्हाचा चटका वाढू लागला असून नागरिक होरपळून जात आहेत. थंड हवेचा महाबळेश्वर सुद्धा तापलंय. तिथलं तापमान 32 अंशांच्या पार तर साताऱ्यातील तापमान 38 अंशांच्या पुढे गेले. त्यामुळे नागरिकांची लाही होऊ लागली आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात एसीचा वापर होतोय. त्यामुळे साहजिकच विजेची मागणी सुद्धा वाढणार आहे. परिणामी पारेषण वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसह उपकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. वीज पुरवठा खंडित होऊन मुंबई अंधारात जाणार नाही याची काळजी घेतली जाते. मार्चच्या सुरुवातीलाच कडक उन्हामुळे मुंबई आणि नवी मुंबईकर हैराण झालेत. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी शीतपेयांसोबतच कलिंगडाला पसंती दिली जाते. 6 दिवसात मुंबई बाजार समितीमध्ये 3608 टन कलिंगडाची विक्री झाली. तसंच रमजानमुळे सुद्धा ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत असताना लातूर शहरासह जिल्ह्यात सध्या कलिंगडाला मोठी मागणी आहे. कलिंगडाचं उत्पादन अधिक झाल्यामुळे बाजारात अत्यल्प दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. मुंबईकरांची जीवनवाहिनी बेस्टची बस सेवा कर्जाच्या खाईत लोटली गेली आहे. मागील 2 वर्षात बेस्टच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढलाय. विविध बँकांकडून घेतलेली कर्ज तसंच देणींचा आकडा तब्बल 10,475 कोटींच्या घरात गेलाय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान आज मेगा ब्लॉक आहे. अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:15 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत देखभाल दुरुस्ती कामासाठी ब्लॉक असेल. स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारनं ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मागील 6 महिन्यांपासून पुरवठा विभाग त्यावरती काम करत असला तरी 30% लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नसल्यामुळे त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्याची ताकीद देण्यात आली आहे. राज्यामध्ये पुणे जिल्हा तर अगदी तळाला आहे. जीएसटीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. करांमध्ये समतोल साधण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे 1,92,00,000 रुपये 25,600 रुपये प्राप्त झालेत. मात्र पैसे आले असले तरी एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे प्रोत्साहन भत्त्यासाठी सेविकांना वाट बघावी लागणार आहे. जागतिक महिला दिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचं अनुदान हस्तांतरित केलं जाईल असं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं होतं. पण महिला दिनी 2.5 कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचं अनुदान हस्तांतरित करण्यात आलं आणि येत्या 2 दिवसात मार्चचं अनुदान हस्तांतरित केलं जाईल. म्हाडाच्या नाशिक मंडळाला 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या 502 घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार शुक्रवार 7 मार्च रोजी अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात येणार होती. मात्र काही कारणानं आता या प्रक्रियेला 21 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं सर्व महापालिकांना मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. उच्च न्यायालयानं सुद्धा अनधिकृत बांधकामांना वीज आणि नळ जोडणी न देण्याच्या सूचना केल्या आहेत. महिला दिनाच्या पर्वावर दिल्लीतील भाजप सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिलांना दरमहा 2,500 रुपये देणाऱ्या महिला समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केली. सोलापुरात शासकीय योजनेच्या ठेकेदारानं बोगस रक्त चाचण्या दाखवून बिलं उचलल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. संबंधित ड्युटीवरील डॉक्टरांच्या नावे बोगस सह्या करून हा अपहार केल्याचा आरोप करण्यात आलाय. फळांच्या राजाची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. हापूसचा बदामी, लालबाग, नीलम आणि तोतापुरी आंब्याची आवक सुरू झाली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 16 टन हापूस मुंबई बाजार समितीमध्ये विक्रीसाठी दाखल झालाय. अहिल्यानगरमधल्या मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करून देऊ नये या मुद्द्यावरून प्रशासनानं बोलावलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या विषयावर दोन्ही समाजातील प्रमुख व्यक्तींची सोमवारी प्रशासनाच्या सोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मढीची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं.
बीडच्या गेवराई शहरातील मोंढा भागात व्यापाऱ्याचे 2 लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली. पैसे पडल्याची बतावणी करत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या व्यापाऱ्याला लुटलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या बीड जिल्ह्यामध्ये 2 समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. यावरून पोलिसांनी अशी पोस्ट करणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा दिलाय. सोशल माध्यम वापरणाऱ्यांना त्याचा वापर अतिशय जबाबदारीनं करावा. सोबतच समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षकांनी केलंय. नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कासनी परिसरात एका 20 वर्षीय विवाहितेचा मृतदेह सापडला. कावेरी आहेर असं तरुणीचं नाव असून ती 6 मार्चपासून बेपत्ता होती. आता हत्या की आत्महत्या याचा पोलीस तपास करतायत. राज्यातील 75 पैकी 40हून अधिक आठवडी बाजार बंद झालेत. या शेतकरी आठवडी बाजार अभियानाची जबाबदारी पणननं झटकल्यामुळे शेतकऱ्यांवरती संकट ओढवलंय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सुरडी इथल्या डीसीसी बँकेवर दरोडा प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली. दरोडा टाकून बँकेतनं 1.5 लाखांची रोकड चोरण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था झाली. जवळपास 441 शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या तर 380 शाळांना क्रीडांगण नाही तर तब्बल 1000 शिक्षकांची जिल्ह्यात गरज आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नातवाचा शाही विवाह सोहळा अकलूजमध्ये पार पडला. यावेळी विवाह सोहळ्याला शरद पवार, शाहू महाराज, जयंत पाटील उपस्थित होते. मात्र भाजपच्या नेत्यांची उपस्थिती नसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून कालव्याद्वारे नदीपात्रात पाणी सोडून नासाडी सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यावरून त्या प्रकल्पावर अवलंबून असणारे शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. खंडणी आणि लाचखोरीचा आरोप झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी गुंडाळलेली आणि त्यानंतर पुन्हा सुरू केलेली क्लीनअप मार्शल मोहीम पुन्हा एकदा गुंडाळावी लागणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय. पैसे उकळत असल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेच्या 6 रुग्णालयांमधील क्लीन मार्शलची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. पुण्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे विजेच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. वाढत्या वीज वापरामुळे शहरात वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय. पुणे शहरात भारनियमन नसलं तरी अवघोषित भारनियमन सुरू असल्याचं चित्र सर्वच भागात दिसून येत आहे. एसटी कुठे पोहोचली, कुठे थांबली आहे याची त्याच क्षणी माहिती मिळावी यासाठी एसटी महामंडळानं सर्व बसेसमध्ये व्हीटीएस यंत्रणा बसवली आहे. पुणे विभागातील 14 आगारातील 750 बसेसचं प्रवाशांना लोकेशन कळण्यासाठी जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना बसचं लाईव्ह लोकेशन कळणार आहे. पुन्हा एकदा जीबीएसचे नवीन रुग्ण आढळल्यामुळे पुणे महापालिकेनं धायरी परिसरातील 8 आरो प्रकल्प सील केलेत. या प्रकल्प चालकांनी महापालिकेनं लागू केलेल्या नियमावलीची पूर्तता केली नसल्यामुळे कारवाई केल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितलं. बाळगंगा धरणग्रस्तांच्या रखडलेल्या पुनर्वसनाला गती मिळणार आहे. अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच धरणाचं काम वेगानं पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सभागृहात दिली. आरोग्य विमा योजनेबाबतच्या तक्रारी विचारात घेता महापालिका प्रशासनानं कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी गोल्ड योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच पैसे कापले जात आहेत. वर्गनिहाय कर्मचाऱ्यांसाठी दर वेगळे करून त्यांचा दर्जा महापालिका ठरवत असून खासगी विमा पॉलिसीज धन्वंतरी गोल्ड नावानं सुरू केल्याचा आरोप कर्मचारी संघटना करत आहेत. सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात पनवेलची 5 गावं आक्रमक झाली आहेत. शेतकरी वारंवार विरोध करूनही आणि त्यांच्या मागण्यांकडे सिडकोनं सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे अखेर आता ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. चिपळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील 5 गावांनी यासाठी पुढाकार घेतलाय. मीरा रोडमधील डबल डेकर उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबईचा प्रवेशद्वार आणि पर्यटकांचा नेहमीच राबता असतो गेटवे ऑफ इंडिया परिसरानं शुक्रवारी मोकळा श्वास घेतला. या परिसरात पालिका प्रशासनानं तिथल्या फेरीवाल्यांवरती कारवाई केल्यामुळे शुक्रवारी या ठिकाणी एकही फेरीवाला दिसून आला नसल्यामुळे या परिसरानं मोकळा श्वास घेतला असं म्हणायला हरकत नाही. मुंबईतल्या जुन्या आणि नव्या उंच इमारतींमध्ये शॉर्ट सर्किट, ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे हाताळणं, अग्निशमन नियमावलीचं पालन न करणं इत्यादी कारणांमुळे आगीच्या घटना घडतात. त्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेत इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट यंत्रणा उभारून सर्व इमारतींचं इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतरही नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 44 होर्डिंग्जवरती कारवाई करण्यात आली. त्यापैकी 31 होर्डिंग्ज पालिकेनं हटवली अशी माहिती ठाणे पालिकेनं उच्च न्यायालयात दिली. शासनानं इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षा यंदा मार्च ऐवजी 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्याचे आदेश जारी केलेत. परीक्षा उशिरा होणार असल्यामुळे मुलांचं सुट्टीत बाहेरगावी जाण्याचं नियोजन बिघडलंय. त्यामुळे आता 12 एप्रिलपर्यंत शासनानं परीक्षा आटपावी असं शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी निवेदनात नमूद केलंय.
पावसाळ्यापूर्व नालेसफाईचं कंत्राट जास्त दरानं मिळवण्यासाठी कंत्राटदारांनी परस्परांशी संगनमत केल्याची कानकून लागल्यानं महापालिका प्रशासनानं त्यांना 2024 सालच्या दरानंच काम करण्यास भाग पाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचं संभाव्य नुकसान टळलंय. राज्यात जीबीएसचा आणखी एक मृत्यू झालाय. पुण्यातील ससून रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यात जीबीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12वर गेली तर रुग्णसंख्या 225वर पोहोचली आहे. जीबीएस उद्रेका प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेनं केलेल्या उपाययोजनांबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं विचारणा केली. या दोन्ही महापालिकांना एनजीटीनं नोटीस बजावली आहे.